बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर पॅन्थर सेनेचे संस्थापक अध्यक्ष भाई दीपक केदारे या ठिकाणी आलेले आहेत. जिल्ह्यात विधानसभेच्या अनुषंगानं त्यांच्या काही या ठिकाणी बैठका झालेल्या आहेत आणि पुढच्या होऊ घातलेल्या विधानसभेत बुलढाणा जिल्ह्यात कुठल्या मतदारसंघामध्ये त्यांचा उमेदवार असणार आहे किंवा ते स्वतः उभे राहणार आहेत त्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपण थेट त्यांच्याशी बोलूयात. भाई सांगाल की जिल्ह्याचा दौरा सुरू आहे, जिल्ह्यातल्या कुठल्या जागा आपण मागणार आहात आणि कुठून उभे राहण्याची आपली इच्छा असेल? विधानसभेच्या अनुषंगाने आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि यामध्ये प्रामुख्याने बुलढाण्यातला मेहकर हा राखीव मतदारसंघ आहे आणि तो असणारा लढण्यासंदर्भात अनेक वर्षांपासून आम्ही भूमिका घेऊन आहेत. येणाऱ्या विधानसभेला महाविकास आघाडी सोबत आमचा अलायन्स आहे, त्यांना ही जागा आम्ही मागितलेली आहे. जर का ही जागा आम्हाला मिळाली, आम्ही त्या जागेवरती दावा केला आहे, तर त्या ठिकाणी मी स्वतः सुद्धा ती जागा लढू शकतो. ती जागा लढण्यासाठी त्या भागातला दलित, मुस्लिम, आदिवासी, गरीब मराठा, बहुजन यांची मागणी आहे. स्थानिकचे आत्ताचे असलेले आमदार हे निराशाजनक काम करतायत, दादागिरीचं काम करतायत. दलित कार्यकर्त्याला शिवीगाळ केल्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर मी तिथं जाऊन जो मोर्चा केला त्याला मोठा सपोर्ट त्या ठिकाणी मिळाला. दलित अन्याय अत्याचाराच्या घटनाच्या संदर्भात मी मोर्चे काढलेत आणि बुलढाण्याच्या आमदारांनी सातत्याने बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुस्लिमांना दलितांना टार्गेट करायचं आणि निवडणुका लढायच्या हे जे काही धोरण आहे ते मोडीत काढण्यासाठी माझ्यासारख्या चेहऱ्याशिवाय इथं पर्याय नाही. मेहकरच्या मुस्लिमांना या आमदाराने मागे टार्गेट केलं तेव्हा सुद्धा त्या मुस्लिम बांधवाच्या बाजूने मी उभा होतो. दलित, मुस्लिम, मराठा, आदिवासी, बहुजन हे कॉम्बिनेशन आमच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे मेहकरमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात दावा केलेला आहे. पॅन्थर सेना आणखीन महाराष्ट्रातल्या कुठल्या जागा लढू इच्छिते? महाविकास आघाडीकडे आम्ही 5 जागेचा प्रस्ताव दिलेला आहे. त्याच्यामध्ये केज अंबाजोगाई आहे, मेहकर आहे, माळशिरस आहे, पिंपरी चिंचवड आहे, उदगीर आहे आणि आणखी कोणती एखादी जागा त्यांना जर राखीव असेल तिथं तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही भूमिका घ्यायला तयार आहेत. अशा 5 जागा आम्ही मागितल्यात. या संदर्भात आमचं ज्या पक्षासोबत अलायन्स आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आहे. त्यांच्या महाराष्ट्र अध्यक्षासोबत पत्रव्यवहार झालाय, बैठक झाली आणि मी सुद्धा विधानसभेच्या अनुषंगाने दिल्लीमध्ये शरदचंद्र पवार साहेबांची भेट घेऊन या विधानसभेला आंबेडकरी चळवळीच्या 4थ्या पर्वाच्या चेहऱ्याला आपण इथं पुढं आणून चळवळीला एक नवा चेहरा देण्याची गरज आहे, या संदर्भात चर्चा झालेली आहे. एक शेवटचा आणि एक वेगळा प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टानं आता निर्णय दिलेला आहे SC ST मध्ये वर्गीकरणाचा. या निर्णयाला आपण कसं पाहता आणि यामुळं जातीयता वाढेल का कमी होईल, काय तुम्हाला वाटतं? वर्गीकरण या शब्दामध्येच विघटन हा शब्द लपलेला आहे. हिंदू राष्ट्र निर्मितीचा RSSचा अजेंडा आहे आणि निकाल देणारे सुद्धा RSSशी संबंधित आहेत. संविधानाचे नियम धाब्यावर ठेवून या संदर्भात घोषणा करण्यात आलेली ती दुर्दैवी आहे, निंदनीय आणि निषेधार्ह आहे. वर्गीकरण यापुढे जे वर्गीकरण होणार आहे ते SC आणि ST मध्ये होणार आहे. म्हणजे जातीच्या अस्मिता तीव्र करण्यात येणार आहेत आणि जातीच्या अस्मिता जर तीव्र केल्या तर धर्म वाढवायला त्यामध्ये संधी मिळते. त्यामुळे धर्म वाढवण्यासाठी SC आणि ST ला कोलॅप्स करण्याचा हा प्रयत्न आहे. आमच्या एका आंदोलनाचं नाव दलित होतं. तो दलित शब्द सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती बंदी आणली. का? तर आम्ही रोहित यमुला हैदराबादला मारला जातो आणि त्याचं आंदोलन महाराष्ट्राला करतो दलित स्कॉलर म्हणून. मनीषा वाल्मिकी उत्तर प्रदेशला मारली जाते, तिची जात न लक्षात घेता आम्ही दलित म्हणून महाराष्ट्रात आंदोलन करतो. विघटन करून यांचं दलित आंदोलन जे एका ताकदीने उभा राहत आहे ते बंद करण्याचा अजेंडा त्यांनी राबवला. त्यानंतर आम्ही SC ST म्हणून लढायला लागलो तर ते सुद्धा यांनी वर्गीकरणाच्या नावाखाली या ठिकाणी बंद पाडण्याचं धोरण उभा केलेलं आहे. राज्यामध्ये मातंग समाजाची अबकडची मागणी आहे आणि काही 2 आमदारांनी फक्त वर्गीकरणासंदर्भात भूमिका घेतली आणि थेट सुप्रीम कोर्टाने त्याला असणारं वर्गीकरणाचा या ठिकाणी जजमेंट दिलं. हे जाती जातीत भांडणं लावणे, विघटन करणे आणि देशव्यापी त्यांनी मणिपूर जो पॅटर्न लावला तो राज्याचा होता. आता वर्गीकरणाच्या माध्यमातून विघटन करून देशव्यापी मणिपूर पॅटर्न करण्याचं हे धोरण आहे. हाच असणार आहे, याच्या मागे एक निकष येतोय.
निश्चितच या ठिकाणी जे आहे भाई दीपक केदारे यांनी SC/ST संदर्भात जे निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे त्यावर कडाडून त्यांनी विरोध केलेला आहे. तर सोबतच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा आपण लढवू इच्छिणार असल्याची देखील भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.